किंवा जिथे जिथे फ्रिक्शन एरिया होतात तिथे काळेपणा येणे, काळे डाग येणे, ज्याला अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतात. म्हणजे ब्लॅकिश किंवा पर्पल व्हायलेट कलरचे ते पॅचेस असतात आणि चामखीळ ज्याला म्हणतात किंवा मोस तुम्ही म्हणता, ही सगळी डायबिटीजचीच लक्षणं आहेत. त्यासाठी डायबिटीज होण्याची वाट पाहू नका. आलं लक्षात? त्याची जे कारण आहे, समजा तुम्ही गोळ्या घेतल्या फॉर एक्झाम्पल, तर डायबिटीज बरा होता का हो? बरा होण्याची शक्यता किती आहे? 0%. गोळी बंद केली तर शुगर वाढण्याची शक्यता किती आहे? 100%. म्हणजे ज्या मार्गाने तुम्ही जाता तिथे यश 0% आहे, अपयश 100% आहे. मग रिव्हर्सलला 10% आणि 20% अपयश आल्याने कुठे बिघडलं? आणि त्याहूनही पुढे त्याच्यातल्या 20% लोकांची ब्लड शुगर ही 100 पेक्षा खाली असते. म्हणजे नुसती नॉर्मलच नाही, लेस दॅन नॉर्मल असते. त्यांना डायबिटीज असतो त्यांचं मी सांगतोय. मग ज्यांचा डायबिटीज नसतो त्यांच्या बाबतीत किती गोंधळ असेल याचा तुम्ही विचार करा. नमस्कार. अर्थार्थवेल्थच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आरोग्यवर्धिनी आपण मागच्या वेळेस जसं तुम्हाला सांगितलं होतं की आरोग्यवर्धिनीमध्ये आपल्याला नवनवीन डॉक्टर्स, काही सिनियर डॉक्टर्स आणि नवनवीन गोष्टींवर उपचार पद्धती कशा सुरू आहेत, कुठल्या कुठल्या आजारांवर नवीन उपचार पद्धती आलेल्या आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि आजचे लाभलेले डॉक्टर जे आहेत आपल्याला ते आहेत डॉक्टर चंद्रकांत कणसे सर, जे MD मेडिसिन आहेत BJ मेडिकलमधून. सर, आपण जसं चर्चा केली की साखर वाढते म्हणजे काय होतं त्यामध्ये? हो, सांगतो ना मी सगळं. तर आता त्याच्यामध्ये आपण एक हे पाहू की साखर नॉर्मल असते म्हणजे काय असतं हे आधी करू, आणि मग वाढतं म्हणजे काय असतं. तर संशोधन जागतिक असं सांगतं की ज्याला डायबिटीज आहे, म्हणजे आता साधा लॅबोरेटरीचे रक्त तपासण्याची प्रक्रिया कशी आपल्याकडं पॅकेजेस असतात. 1600 रुपयात 60 तपासण्या, 2600 रुपयात काही 102 तपासण्या, असं पॅकेजेस असतात. आणि त्या पॅकेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. मला स्वतःला MD झाल्यानंतर 40 वर्षांनी देखील त्याच्यातल्या 90% टेस्ट काय त्याचा सिग्निफिकन्स आहे मला माहीत नाही. हे बेरिलियम नावाची टेस्ट असते, काहीतरी म्हणजे डिगडिग डिगडिग एक मोठी यादी असते. आणि मी तरी फारशा त्याच्याला महत्त्व देत नाही. सिग्निफिकंट असतं त्याचं नक्की महत्त्व देतो, कारण माझं ज्ञान त्या क्षेत्रात लिमिटेड आहे. कदाचित एखाद्या डॉक्टरला त्याचं महत्त्व असेलही, पण मला फारसं नसतं. आणि मग त्याच्यामध्ये तो काय करतो की सकाळी येतो तो माणूस, जो लॅबोरेटरी टेक्निशियन जो येतो, तो सॅम्पल कलेक्ट करतो आणि त्याला तो हे देतो. मग फास्टिंग शुगर हा त्याच्यातला आमचा कॉमनेस्ट पॅरामीटर असतो. आणि त्याच्याबरोबर असतं HbA1c, बरं ते पण नसतं. मग फास्टिंग शुगर आणि HbA1c जर आम्ही घेतली, त्यातलं फास्टिंग शुगर नॉर्मल आहे म्हणजे काय, ज्याला डायबिटीस आहे त्या 100% पेशंटचं फास्टिंग शुगर नॉर्मल असते की वाढलेली असते. तर डायबिटीस असेल तर वाढलेली असायला पाहिजे. जागतिक संशोधन स्टॅटिस्टिकल सर्वे काय सांगतं की त्याच्यातल्या साधारणतः 40% लोकांना 110 पेक्षा नॉर्मल शुगर कमी असते, फास्टिंग शुगर. ज्यांना डायबिटीस आहे त्यांचं मी सांगतोय की ज्यांना डायबिटीस आहे अशा 40% लोकांमध्ये फास्टिंग ब्लड शुगर ही 110 पेक्षा कमी असते. आणि त्याहूनही पुढे त्याच्यातल्या 20% लोकांची ब्लड शुगर ही 100 पेक्षा खाली असते. म्हणजे नुसती नॉर्मलच नाही, लेस दॅन नॉर्मल असते. त्यांना डायबिटीज असतो त्यांचं मी सांगतोय. मग ज्यांचा डायबिटीज नसतो त्यांच्या बाबतीत किती गोंधळ असेल याचा तुम्ही विचार करा. आणि बऱ्याचदा काय होतं, कारण आम्ही जेवल्यानंतरची टेस्ट करत नाही बऱ्याचदा. 9 आउट ऑफ 10 जोपर्यंत त्याला डायबिटीज डिटेक्ट होऊन तो अंडर ट्रीटमेंट येत नाही तोपर्यंत आम्ही पोस्ट मिल शुगर करत नाही. विशेषतः कंपन्यांची जी काही पॅकेजेस असतात, त्या लॅबोरेटरीची जी काही पॅकेजेस असतात, ही फास्टिंग सॅम्पलवरती असतात. पण सर, जेव्हा आपण टेस्ट करायला जातो, म्हणजे त्याच्या आधीचा एक प्रश्न ॲक्च्युली राहिला माझा विचारायचा की हे सिम्पटम्स कसे असतात की ज्याच्याने आपण टेस्ट करायला जायला पाहिजे? बऱ्याच वेळा सिम्पटम्स लक्षात हे नाही. तर ज्यांना काही त्रास नाही अशा पेशंटचं मी तुम्हाला सांगतो की त्याला डायबिटीज आहे पण फास्टिंग शुगर नॉर्मल आहे, किंबहुना शुगर ही लेस दॅन नॉर्मल आहे. 100 पेक्षा खाली आपण एक लेस दॅन नॉर्मल असं म्हणूया. 100 हा फिगर हे धरूयात. त्याला डायबिटीज आहे पण शुगर रिपोर्टमध्ये दिसत नाही, कारण तुम्ही फास्टिंग पाहता. त्या पेशंटची तुम्ही पोस्टमिल पण शुगर पाहिली पाहिजे. मग जर तुम्ही एखाद्या त्या लॅब टेक्निशियनला म्हणले की बाबा माझ्या तू 60 टेस्ट करतोस, त्याची 59 कर, 50च कर, फक्त 2 तासांनी येऊन माझी पोस्ट मिल जेवल्यानंतरची साखर घेऊन जा,
तर तुम्हाला अजून चांगले रिलायबल रिझल्ट मिळतील. बर. आणि ज्या लोकांना डायबिटीची शक्यता वाटते हम्म. त्यांनी एक टेस्टविषयी आग्रह धरणं गरजेचं आहे की HbA1c आमचं करा. हम्म. म्हणजे फास्टिंग शुगर, पोस्ट मिल शुगर आणि HbA1c ह्या तिन्ही टेस्ट केल्या तर तुम्हाला डायबिटीज आहे की नाही याचं निदान होऊ शकतं. आणि निदान इथेच होत नाही, जर फास्टिंग बरोबर पोस्ट मिल शुगर ही तुमची 200पेक्षा जास्त असेल तर अशी टेस्ट 2दा करावी लागते बर. आणि अशी होत नाही. आणि मग त्याला डायबिटीज आहे की नाही याचं शास्त्रीय लेबल आम्ही देतो. हम्म. अशी ती यंत्रणा आहे. आलं लक्षात. म्हणजे जर जी आपल्याकडे म्हणजे 95% लोकांमध्ये शुगरची टेस्ट केली जाते, इट इज ग्रॉसली इनॅक्युरेट. पण सर जनरल जे काही सिम्पटम्स लोक सांगतात की तळहात तळपाय जळजळ होणं वगैरे किंवा बऱ्याचशा वेळा खूप क्रेविंग्स गोडच्या वगैरे किंवा गोड रात्री गोड जास्त तर खाल्लं गेलं तर त्यामध्ये नाही, तेच सांगतो की डायबिटीजचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे काहीही त्रास नसते. आणि जे तुम्ही कुठल्या म्हणजे मला अमुक अमुक ऑपरेशन करायचं आहे, माझी रुटीन टेस्ट झाली, मग माझ्या मित्रांनी केली म्हणून मी केली, माझ्या वडिलांची होती म्हणून मी केली, तसा मला काही त्रास नाही पण मी टेस्ट केली, हे कॉमनच इंडिकेशन असतं, कॉमनच प्रेझेंटेशन असतं. म्हणजे ॲक्सिडेंटल डायग्नोसिस लक्षात हे त्याच्यामध्ये असतं. आणि डायबिटीजची म्हणून जी काही लक्षणं असतात ती आता मी तुम्हाला सांगतो की जी डायबिटीजची लक्षणं असतात ती खरं त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये नाव आहे याचा कार्यकारण भाव, म्हणजे ज्याच्यामुळे डायबिटीज टाईप 2 विषयी मी बोलतोय, तर त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात. मग ही जी लक्षणं असतात ही शुगर नॉर्मल असू दे नाही तर वाढलेली असो, पण ही लक्षणं त्याच्यामध्ये तुम्हाला असू शकतात, असतातच असं नाही. हे नसतानाही तुम्हाला डायबिटीस असू शकतो, पण हे असेल तर डायबिटीस असण्याची शक्यता वाढलेली असते. किंबहुना माझं तर असं मत आहे की ही लक्षणं असतील आणि शुगर नॉर्मल असेल तरीही तुम्ही डायबिटीससाठी जी काळजी घ्यायची असते ती काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचा पुढचा त्रास वाचू शकतो. बरोबर. आता त्या लक्षणामध्ये काय असतं, सगळ्यात महत्त्वाचे शुगर नॉर्मल असते जी आपण आत्ता पाहिली, बरोबर, पण पेशंटला त्रास असू शकतो, म्हणजे शुगर वाढलेली असताना त्रास नसू शकतो आणि शुगर नॉर्मल असतानाही त्रास असू शकतो. हे दोन्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनेस्ट येतं लठ्ठपणा. आणि लठ्ठपणा म्हणजे ढेरी म्हणतोय मी, ज्याला विसरल ओबेसिटी म्हणतात किंवा सेंट्रल ॲडिपोसिटी म्हणतात, ती सगळ्यात महत्त्वाची असते. त्याच्यानंतर दुसरं कॉमनेस्ट येतं की वारंवार पित्त होणे, त्याला ॲसिडिटी तुम्ही म्हणता, रिफ्लक्स इसोफेजायटिस म्हणता, हे अत्यंत कॉमन असतं. आणि भूक लागणे, खूप भूक लागणे, वारंवार भूक लागणे, हे त्याची लक्षणं नक्कीच असतात. आणि पुरुषांमध्ये मेन बूब्स म्हणतात, म्हणजे पुरुषांच्या बाबतीत स्तनांचा आकार मोठा होणे, गायनोकमेस्टिया त्याला म्हणतात, किंवा नंतर बाकीचे, आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि स्त्रियांमध्ये असेल तर PCOD. मी पुन्हा एक बोल्ड विधान करतो, PCOD म्हणजेच डायबिटीजची सुरुवात. अशा तऱ्हेनेच तुम्ही उपचार करायचे असतात. आणि PCODच्या पेशंटला पुढे जाऊन डायबिटीज होऊ नये अशा तऱ्हेने नियोजन करणं हे तुमचं उपचाराचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि चेहऱ्यावरती केस म्हणजे PCODचाच तो भाग येतो. आणि मग डोकेदुखी होते, अर्धशिशी ज्याला म्हणतो ते होते, गळून जाणे, किंवा थकवा येणं, किंवा सांधेदुखी. हे दुखतंय बुवा पण काय कारण नाही, मी बऱ्याच डॉक्टरकडे गेले, औषधं घेतली, पेनकिलर घेतले, पण सांधेदुखी. ही सगळी डायबिटीजचीच लक्षणं आहेत, किंवा ज्या कारणामुळे तुम्हाला डायबिटीस होतो ज्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात त्याचीच ही मॅनिफेस्टेशन्स आहेत. लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी बऱ्याच लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये तुम्हाला सापडेल ती म्हणजे अॅकॅन्थोसिस नागरिकांस, म्हणजे मानेवरती, बगलेवरती, किंवा जिथे जिथे फ्रिक्शन एरिया होतात तिथे काळेपणा येणे, काळे डाग येणे, ज्याला अॅकॅन्थोसिस नागरिकांस म्हणतात. म्हणजे ब्लॅकिश किंवा पर्पल व्हायलेट कलरचे ते पॅचेस असतात. आणि चामखीळ ज्याला म्हणतात किंवा मोस तुम्ही म्हणता, ही सगळी डायबिटीजचीच लक्षणं आहेत. त्यासाठी डायबिटीस होण्याची वाट पाहू नका. लक्षात. आणि मग डायबिटीससाठी उपचार का घ्यायचे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. उपचार का घ्यायचे. आणि डायबिटीसची साखर नॉर्मल करणे हेच तुमचं उद्दिष्ट आहे का, आणि डायबिटीसची साखर नॉर्मल झाली म्हणजे तुमचं उद्दिष्ट पूर्ण झालं का. आणि ती डायबिटीसची शुगर नॉर्मल आणण्यासाठी तुम्ही जर औषधाचाच फक्त एक्सक्लुझिव्ह वापर केला तर तुमचं जे उद्दिष्ट असतं ते साध्य होतं का. पण जर तुम्ही हे जे 4 प्रश्न सांगितले त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे की एवढं सगळं झाल्यानंतर डायबिटीस बरा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या,
डायबिटीज जिथपर्यंत IQ गोष्ट आहे प्रत्येकाची, की डायबिटीज बरा होतच नाही आणि झाला जरी तर तो परत येतो. तर जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं, की समज आणि गैरसमज, तर ही गोष्ट कुठल्या ह्याच्यात ते जाते सांगतो ना, ते नक्की? समज आणि गैरसमजामधलाच हा भाग आहे की डायबिटीज बरा होत नाही हा पूर्णतः गैरसमज आहे. हं. टाईप 2 डायबिटीस हा पोटेन्शियली रिव्हर्सिबल आणि क्युरेबल डिसीज आहे एक. आणि बेसिकली काय आहे की आम्ही औषधं म्हणजे उपचार बरोबर औषधं असं एक समीकरण मांडलेलं आहे. हं. त्यामुळे औषधाच्या पलीकडचे उपचार हे आम्ही विचारातही घेत नाहीत आणि ते असतील तर ते आम्हाला सहजासहजी मान्य पण होत नाहीत. ही त्याच्यातली अडचण आहे. म्हणजे उपचार म्हणजे काही असू शकतील, बरोबर ना. उपचार बरोबर औषधं म्हणजे औषधालाच इतकं आपण महत्त्व दिलं आहे की आपल्या संस्कृतीचा भाग असलेलं अन्न हे पूर्ण ब्रह्म हे वाक्य देखील आम्ही विसरलो. मग जी समजा 5 मिलीग्रामची 10 मिलीग्रामची तुमची जी काही गोळी असेल तिच्यामध्ये जर एवढा काही पॉवर असेल स्पेसिफिक, हं. तर मग एक भाकरीची भाकरी तुम्ही खाता तर 100 ग्राममध्ये काहीच पॉवर नाही का? त्याचा काहीच इम्पॅक्ट होणार नाही का? मग 5 मिलीग्राम 10 मिलीग्रामचा होईल त्याच्यापेक्षा कदाचित 10 पट होईल ना, बरोबर. किंवा होऊ शकेल एवढं तरी मान्य करा. ट्रायल तर घ्या, बरोबर ना. आणि उघड्या डोळ्यांनी पहा, झालं तर मान्य करा, नाही झालं तर मान्य करा, तसं सांगा. याच्यामध्ये काय अडचण आहे? आणि रिव्हर्सल झाला आणि तो परत आला तर त्याची जी लाईफस्टाईल आहे, हं. त्याची जे कारण आहे, समजा तुम्ही गोळ्या घेतल्या फॉर एक्झाम्पल, तर डायबिटीज बरा होता का हो? बरा होण्याची शक्यता किती आहे? 0%. गोळी बंद केली तर शुगर वाढण्याची शक्यता किती आहे? 100%. म्हणजे ज्या मार्गाने तुम्ही जाता तिथे यश 0% आहे, अपयश हे 100% आहे. मग रिव्हर्सलला 10% आणि 20% अपयश आल्याने कुठे बिघडलं? जे काय असेल ते अपयश आहे, ते गोळ्या औषधाच्या उपचाराला 100% आहे, अपयश आहे. हं. बरोबर. तुम्ही औषधं घेता, इंजेक्शन घेता, 12 तास 24 तास तुम्ही शुगर कंट्रोल करता. गोळी बंद झाली, परत 4 तासांनी शुगर वाढलेली असते तुमची. इंजेक्शन घ्या, 6 तासांनी शुगर वाढलेली असते. मग तिथे तुम्ही हा प्रश्न नाही विचारत. म्हणजे डेफिनेटली देर इज अ फेल्युअर, देर इज अ चान्स ऑफ रिकरन्स, बट इट इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड टू द ड्रग. ओके. हां, हे लक्षात. नाही असं मी म्हणणार नाही, पण प्रचलित अर्थाने जर तुम्ही गेलात तर ते 0% यश आणि 100% अपयश आहे. म्हणजे मेडिसिन आणि डाएट या दोघही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या ठरू नाही, शकतात. ज्याला मेडिसिन हे सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला डायबिटीज नसेल तरी तुम्ही योग्यच खायचं आहे, तरी तुम्ही व्यायाम करायचा आहे, तो मरेपर्यंत करायचा आहे. आणि हे लाईफस्टाईल हे मरेपर्यंत सगळ्यांनी निरोगी राहून निरोगी असताना मरण्यासाठी हे आवश्यक आहे. हं. डायबिटीस हा तुमच्या निरोगी आजारीपणाचा सर्टिफिकेट आहे, लेवल 1. बरोबर काय नाही? डायबिटीस हा तुमचा जर औषधाने बरा केला तुम्ही, तर तुम्ही औषधं बंद करा, 12 तासाने तुमची शुगर वाढलेली असते. आणि जेव्हा औषधं घेऊन तुम्ही आयुष्य काढता तेव्हा तुमचं लाईफ स्पॅन आणि हेल्थ स्पॅन हा वाढतो का? म्हणजे ज्याच्यासाठी खरं तर मी त्या प्रश्नाकडे उत्तराकडे पुन्हा येतो की एखादा पेशंट तुमच्याकडे डायबिटीससाठी येतो म्हणजे काय, आणि तुम्ही काय आउटकमचं उद्दिष्ट ठेवून त्याच्यावरती उपचार करायचे, हं. की त्याला असं वाटतं की डायबिटीसने मला काहीतरी त्रास होईल, बरोबर. माझ्या आरोग्यामध्ये निरोगी जगण्यामध्ये जीवनामध्ये काहीतरी अडचण निर्माण होईल. म्हणजे ही इज कन्सर्न अबाउट हिज हेल्थ. आणि जितके दिवस तुमची हेल्थ चांगली, त्याला हेल्थ स्पॅन म्हणतात, आता हे नवीन टर्मॉलॉजी आहे, तर हेल्थ स्पॅन तुमचा वाढला पाहिजे. आणि ही इज कन्सर्न अबाउट हिज हेल्थ स्पॅन. आणि मग डायबिटीजची शुगर वाढली असेल तर मला काहीतरी हार्ट अटॅक येईल, मी मरेल, त्याला हं. लाईफ स्पॅन म्हणतात. म्हणजे तुमचा लाईफ स्पॅन वाढला पाहिजे हे त्याच्या मनामध्ये अध्यारूत असतं, त्याला ते सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगता येत नाही. तो म्हणजे फक्त साखर वाढली हे सांगतो. भीती हा प्रकार त्यामध्ये आहे. म्हणजे जेन्युइन डायबिटीज ज्याला आहे. होतं तर त्याला भीतीच सगळ्यात जास्त अजून कशाची भीती असते पण? साखरेची भीती साखरेची असते भीती. का आरोग्याची भीती असते का मरणाची भीती असते? साखरेची भीती, साखर आल्यानंतर काय काय गोष्टींना रिस्ट्रिक्शन्स लागणार आहे त्या नाही, त्याला गोष्टींची भीती. रिस्ट्रिक्शनची भीती असते का आरोग्याची भीती असते का आयुष्याची भीती असते? त्याच्यातली भीती सगळ्यांची असते. मग सगळ्यात कमीत कमी कशाची असते? तर रिस्ट्रिक्शनची भीती असते. सगळ्यात जास्त भीती कशाची असते? तर मरणाची असते. मरणाची असते. आणि मध्यंतरी त्याचा मध्य तुम्ही काढला तर त्याला होणाऱ्या त्रासाची भीती असते. बरोबर आहे. दारू पिऊन मरणार हे सगळ्यांना माहिती आहे, तरी लोक दारू पितात. दारू पिऊन त्रास होणार आहे तरी पण लोक दारू पितात. किंबहुना दारू पिऊन होणारा त्रास हा डॉक्टरपेक्षा किंवा तुमच्या आमच्यापेक्षा तो पिणाऱ्याला जास्त माहीत असतो. हं. अशी काही मानसिकतेची लोक असतात. पण सर्वसामान्य माणसांना माहीत झालं की दारू पिल्याने त्रास होतो म्हणून तुम्ही दारूविषयी कॅम्पेन राबवता, तसं सिगारेटविषयी राबवता. सिगारेटच्या कॅम्पेनला चांगलं यश आहे. सिगारेट पिणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
बरोबर की नाही? बरोबर आहे. कारण कॅन्सर होतो म्हणून मी मरतो, म्हणून सिगारेट पिणं वाईट आहे, म्हणून तू पिऊ नको असं डॉक्टर सांगतो. तसं तुम्ही साखरेविषयी सांगता का? नाही, अजिबात नाही. हां, सांगायला पाहिजे असहमत की नाही. नाही? मग दारू आणि साखर आणि तंबाखू याच्यामध्ये वाईट कुठला घटक लावला तर एक नंबरला कुठला येईल? साखर. हां, आम्ही दारू तंबाखूला दिला तो नंबर. पण कारण सर तुम्ही पोराला वाढदिवसाला दारू देत नाही, सिगारेट देत नाही, पण साखर देता. साखरेला तो स्टिग्मा नाही आहे. दारूचं स्टेटस साखरेला नाही आहे. बरोबर की नाही? म्हणजे कौटुंबिक जे तुमच्या जीवनामध्ये दैनंदिन याच्यामध्ये दारूला ते स्थान नाही आहे. दारू हे ऑकेजनली साईड बाजूला जाऊन पिण्याचा गोष्ट आहे. ज्या समाजामध्ये ते रेग्युलर आहे त्या समाजाची व्यथा वेगळ्याच आहेत. आपल्या समाजामध्ये साखरेला मध्यम स्थान मुख्य स्थान आहे. म्हणजे सकाळ झाली की आपल्याकडे साखर जेवण सुरू होते. सुकराने सुरुवात साखरेने होती, साखर शेवट संध्याकाळी आपण चहाचे म्हणजे साखर टाकून दूध पिऊन झोपतात बरोबर. लोक. हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. सगळ्यात वाईट घटक तुमच्या आयुष्यातला कुठला असेल तुम्हाला आजारी पडणार तर साखर म्हणून मी एक नंबर देईन मी. पण मग सर साखर घेऊच नाही असं पण काही आहे का? म्हणजे जसं आपण म्हणतो साखरेने ह्या गोष्टी बळकावतात. हां, तर मग बरोबर. साखरेचं प्रमाण साधारण कसं असायला पाहिजे? एखाद्या रुटीन हो, सांगतो ना. याच्यामध्ये किती असायला पाहिजे? हो, सांगतो ना. 0 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे जर तुम्ही त्याचा विचार जर केलात की तुम्हाला आहारामध्ये काय खाणं आवश्यक आहे, हे ज्याला इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हणतात. इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हणजे तुम्ही आहारामधूनच ती घेतली पाहिजेत, कारण तुमचं शरीर ते तयार करू शकत नाही. त्याला इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हणतात. आणि ज्याचं जे तुम्ही खाल्लं नाही तर तुम्हाला आजार होईल. खाल्लं नाही तर त्याला इसेन्शियल न्यूट्रिएंट्स म्हणतात थोडक्यात. मग असं झालंय की साखर खाल्ली नाही म्हणून कोणी मेलाय का? नाही, तसं काही नाही. म्हणजे कार्बोहायड्रेट डेफिशियन्सी, ज्याला ब्रॉडर टर्ममध्ये आम्ही कार्बोहायड्रेट म्हणतो, पिष्टमय पदार्थ म्हणतो. कुठला तरी पिष्टमय डेफिशियन्सी डिसऑर्डर जगाला माहिती आहे का? शास्त्रज्ञांना माहिती आहे का? आणि डॉक्टरांना माहिती आहे का? असं डिसऑर्डरच नाही आहे. पण प्रोटीन डेफिशियन्सी आहे, फॅट डेफिशियन्सी आहे, बिकॉज देर इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे प्रोटीन्समध्ये आहेत आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहेत, पण इसेन्शियल कार्बोहायड्रेट्स नाहीत. म्हणजे जर तुम्ही बायोलॉजिकली इसेन्शियल न्यूट्रिएंट जर म्हटलात तर कार्बोहायड्रेट्स याची उपयुक्त म्हणजे रिक्वायरमेंट ही 0 आहे. ह्युमन सर्वायवल, ह्युमन ग्रोथ आणि ह्युमन फंक्शनिंगसाठी ही 0 रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यभर एकही ग्रॅम पिष्टमय पदार्थ न खाता निरोगी जीवन जगून मरू शकता. पण सर आता साखरला अल्टरनेटिव्ह इतके सारे ऑप्शन्स आहे की गुळ घ्या, तुम्ही गुळ घेतला तरी चालतोय. गुळ बऱ्याच वेळा म्हणतात गुळ शेंगदाणे वगैरे हे सगळं खाणं, म्हणजे आपण अजून समज आणि गैरसमज मध्येच आहोत असं बरोबर मला ना. असं गैरसमज म्हणायचं आहे आणि त्याच्यामध्ये. समज याच्यावरतीच आपले 4-5 एपिसोड अजून होतील. कारण तेच सांगतो की समाजामध्ये ज्ञानापेक्षा अज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जास्त होतो. Exactly. आणि त्याची दुर्दैवाची गोष्ट अशी की याचाच आम्ही व्यवसाय केलेला आहे की तुमच्या समाजाच्या अज्ञानावरती आधारित एक मोठी व्यवसायाची साखळी उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे बिझनेस ऑफ इग्नोरन्स आहे. Okay. तुम्ही बिझनेस ऑफ नॉलेज करायला काहीच हरकत नाही आहे. हम्म. कुणाचीच हरकत नाही, नैतिक नाही, कायदेशीर नाही, शास्त्रीय नाही. पण सर बिझनेस ऑफ नॉलेज केलं तर दुकान कसं चालणार? नाही, असं काही नाही. बिझनेस ऑफ नॉलेज हे चांगलं चालतं. तुम्हाला पायाला फ्रॅक्चर झालं आणि तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे, हे बिझनेस ऑफ नॉलेज आहे. बरोबर. काही चूक आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला वॉल खराब झाला हृदयाचा, तुम्ही बदला, बिझनेस ऑफ नॉलेज आहे. काहीच अडचण नाही. तुम्हाला न्यूमोनिया झाला, त्याला अँटीबायोटिक द्या, बिझनेस ऑफ नॉलेज आहे. तुम्हाला लस केल्याने आजार बरे होत नाहीत, बिझनेस ऑफ नॉलेज आहे. बिझनेस ऑफ नॉलेज होत नाही तशातला भाग नाही आहे. तुम्ही करू शकता की नाही, त्याच्यातलं आपलं काही चुकत तर नाही ना, हे स्वतःला प्रश्न विचारता की नाही. बरोबर. आणि हा जो प्रकार आहे हा चांगल्या पद्धतीने कसा करता येईल. पहिल्यांदा लोक समजा पोटाचं ऑपरेशन असेल तर मोठं कापण करायचे, त्याला 5-25 टाके पडायचे. बरं. मग आता त्याला लॅप्रोस्कोपिक आलं, मिनिमली इन्व्हेजिव्ह आलं, हम्म. मग ॲनेस्थेशियामध्ये इनोव्हेशन झालं. सगळेजण प्रॅक्टिस करतात ना. दीज आर ऑल बिझनेस ऑफ नॉलेज. मग तुम्ही इथे का नाही करत ते? मग सगळेजण तुम्ही बिझनेस ऑफ इग्नोरन्सवरती का उतरले? एक्झॅक्टली. आणि जर बिझनेस ऑफ इग्नोरन्स असेल हा कोणाचा इग्नोरन्स आहे? समाजाचा इग्नोरन्स एक वेळ समजू शकतो. दिस साइड ऑफ द टेबल ऑल्सो देर इज इग्नोरन्स. म्हणजे डॉक्टरांच्या बाबतीतही तो इग्नोरन्स आहे की आम्ही डायबिटीजला पेशंटचा शुगर का वाढली, तो झोपला नाही म्हणून शुगर वाढली का? आणि नाही झोपलं तर शुगर वाढते का? तर वाढते. नाही झोपलं तरी शुगर वाढते.
भांडण झाले तरी शुगर वाढते, ताप आला तरी शुगर वाढते, आणि साखर खाल्ली तरी शुगर वाढते, बाजरीची भाकरी खाल्ली तरी शुगर वाढते, भात खाल्ला तरी शुगर वाढते. मग तुम्ही ज्या दिवशी त्यांनी शुगर चेक केली त्या दिवशी त्यांनी काय खाल्लं? नुसती 2 तासानंतरची साखर तुम्ही पाहिली, पण 2 तासाच्या अगोदर त्यांनी काय खाल्लं याची जर माहिती घेतली नाही तर इट बिकम्स अ बिझनेस ऑफ इग्नोरन्स. मग तुम्ही याची चौकशी करतच नाही की ज्याच्यामुळे त्याची साखर वाढली, आणि फक्त औषधावरती जेव्हा अवलंबून राहता, देन आय कॉल इट अ बिझनेस ऑफ इग्नोरन्स. म्हणजे जेव्हा ट्रीटिंग फिजिशियनकडे पेशंट येतो तेव्हा त्याची जबाबदारी आहे की तुम्ही संकलित माहिती गोळा करा की त्याची शुगर अशी आहे तर का आहे, कमी झाली तर का झाली, वाढली तर का झाली. पेशंटची ती हिस्ट्री पण चेक अत्यंत गरजेची आहे. आणि मग आम्हाला कोणीतरी उठून सांगतं की ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील ऑफ द डे. येस, तो कोणी पोटभर केला सांगितलं पाहिजे, तो पोटभर केला पाहिजे. का? आणि तिथे तुम्ही कॉर्नफ्लेक्सच खाल्ले पाहिजेत आणि मुसली खाल्ले पाहिजेत. मग समजा 1 कप तुम्ही कॉर्नफ्लेक्स खाल्ले, त्याच्यामध्ये साखर किती असते, त्यात कॉर्न किती असतं, त्याच्यात मैदा किती असतो, हे तुम्ही विचारत नाही, कोणी सांगत नाही, कोणी तपास करत नाही. आणि आम्ही न्यूट्रिशनिस्ट लिहून देतात की 1 कप कॉर्नफ्लेक्स घ्या. मग त्याचा पेशंटच्या शुगरवरती काय परिणाम होतो, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे, त्याचा ग्लायसेमिक लोड किती आहे, मग पेशंटला आपण खाणं योग्य आहे का, आणि खा म्हणून आपण सांगणं योग्य आहे का, या सगळ्या टेस्टवरती तुम्ही ते आधारित केलं पाहिजे. पेशंटने सर सर्वसाधारण आपला जो रुटीन ब्रेकफास्ट असतो तो करायला काही हरकत रुटीन म्हणजे योग्य का? समजा का मुलाच्या डोळ्यामध्ये काजळ घालणे किंवा मुलाची टाळू भरणे, हे रुटीन आहे आपल्याकडे, पण ते योग्य आहे का? नसेल तर ते तुम्ही बंद केलं पाहिजे. तसं हे जर रुटीन असेल पण योग्य नसेल तर तुम्ही बंद केलं पाहिजे. सिंपल आहे. इफ इट इज करेक्ट आणि बेनिफिशियल यू फॉलो. पण सर मग एवढं सगळं जे सांगितलं जातं की डायबिटीसच्या पेशंटने थोड्या थोड्या गॅपने खायला पाहिजे, नाही, हे अत्यंत शास्त्रीय विधान आहे. हा, मी तेच म्हणते की असं सांगितलं जातं की 3-3 तासांनी खा. मग ते लोक सकाळी उठल्याबरोबर 8 वाजता मेडिसिन घेणार, नाश्ता करणार, मग त्यांना 12 वाजेची वेळ दिलेली असते जेवायची, मग ती जेवणाची वेळ पाळली जाते, मग 4 वाजता बिस्किट आणि काय बिना साखरेचा चहा आम्ही घेणार त्याच्यात, आणि संध्याकाळी 7:30-8 वाजता आम्ही जेवण करणार. सो हे जे काही आपल्या दृष्टीने शास्त्रीय आहे ते कितपत योग्य आहे, म्हणजे त्या व्यक्तीची दिनचर्या कशी असायला पाहिजे? तर तुम्ही जे म्हणत होतात की डायबिटीसच्या पेशंटने 3-3 तासांनी खाण्याचा सल्ला दिला जातो, हा दिला जातो, बरोबर आहे, आणि तसं द्या म्हणून आम्हाला सांगितलं जातं, हे बरोबर आहे. पण त्याची गरज आहे का, आणि त्याची उपयुक्तता काय, त्याची नीड आणि त्याची युटिलिटी, ह्या दोन्ही गोष्टी आपण तपासून पाहिल्या तर लोकांना भूकच नसते. म्हणजे त्या डॉक्टरने सांगितलेल्या सूचनेनुसार त्या माणसाचा दिनक्रम चालला पाहिजे असं तुम्ही म्हणता. माझं म्हणणं उलट आहे, त्या माणसाच्या दिनक्रमाला साजेल आणि जमेल अशा तऱ्हेचा सल्ला देणं हे डॉक्टरचं आणि त्या यंत्रणेचं काम आहे. बऱ्याचदा पेशंट म्हणतात मला भूकच नाहीये. म्हणजे शरीरामध्ये असं काही घड्याळ नाहीये, शरीराला काय कळतं की भूक कळते. मग भुकेनुसार तुम्ही त्याला जेवायला सांगा, त्याला काय कळतं, पोट भरलं हे कळतं ना सगळ्यांना. तुम्ही हे आर्टिफिशियल इंटरव्हेन्शन तर 3-3 तासांनी थोडं थोडं खाय का सांगता. आणि ते एवढंच नाही तर आम्ही ते शास्त्रीय म्हणून पण सांगतो, ते इन्सिस्ट पण करतो, आणि त्याने वजन कमी होतं असं पण सांगतो. याच्या इतकं अशास्त्रीय विधान नाही. भूक म्हणून मी माझ्या पेशंटला नेहमी सांगतो, ते छापून पण देतो मी पेशंटला एज्युकेशनसाठी, तुम्हाला भूक लागली तर जेवा, भूक नसेल तर जेवू नका. मग त्याची जी लाईफस्टाईल असेल त्याला अनुषंगाने मी त्याची हे करायला पाहिजे की तो ऑफिसमधनं किती वाजता येतो, मग त्यावेळेस त्याला जेवायचं आहे तर मी त्याला औषध नियोजन काय करायचं, त्याचं आहाराचं नियोजन काय करायचं, त्याचं झोपेचं नियोजन काय करायचं, व्यायामाचं नियोजन काय करायचं, हा माझ्या कामाचा भाग आहे. मी त्याला सांगितलं म्हणून तो 8 वाजता जेवू शकत नाही, कारण तो 8 वाजता घरी आलेला नसतो. तो जेवणार कसा? म्हणजे त्या माणसाने नोकरी सोडून घरी बसायचं का? 2 वाजता जर तो एखाद्या मीटिंगमध्ये असेल, कॉन्फरन्समध्ये कुठेतरी असेल, त्याने जेवायचं कसं काय? मग तो जेव्हा जेवेल त्याच्यामध्ये इंट्रिकसीज असतात, डेव्हिएशन्स असतात, हे सगळं तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजेत. आणि त्यानुसार त्याला सांगितलं पाहिजे की बरं ठीक आहे, जेव्हा जमेल तू असं कर, तुला भूक लागेल तेव्हा जेवताना हे गोळ्या घे. पण त्या गोष्टीने आता जसं सांगितलं जातं की नाही तुम्ही हे पाळायला पाहिजे, नाही तर मग ते त्याच्यामुळे शुगर वाढली, परत जाऊन ती गोष्ट तिथेच येते. बरोबर आहे ना, त्याच्यामुळे शुगर वाढते का हा प्रश्न आहे, का शुगर कमी होते.
समजा असं कुठलं औषध देतं की ज्याची ऍक्शन 3-3 तासांनी असते? हम्म. त्याच्यामध्ये बेसिक त्याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग असं होतं की तुम्ही 3-3 तासाने जेवलात की तुमचा मेटाबॉलिक रेट जास्त राहतो. हे सायंटिफिकली प्रूव्ह टू बी इनकरेक्ट. अच्छा. तुम्ही ते माहिती करून घ्या. इफ इट इज इनकरेक्ट सायंटिफिकली, वाय आर यू इन्सिस्टिंग ऑन इट? सांगा ना पेशंटला की भूक लागली तर जेवा आणि गरज असेल तर ह्या गोळ्या घ्या आणि जेवताना हे खा, पोट भरलं की थांबा. एवढंच मोजून खा असं कसं शक्य असतं का? सर्वसामान्य माणसाला करता येईल अशा तऱ्हेचा तुम्ही सल्ला दिला पाहिजे. तुमचा सल्ला 150 ग्रॅमचं इडली, 2 आ, चपात्या, हा छोटे फुलके छोटे फुल किंवा हे त्या एखादी माणसाला शक्य आहे का दिवसात 5 वेळा खाणं? मग त्यांनी सगळी कामं सोडून तुम्ही जर डॉक्टरचा सल्लाच हे करायचा का? तुमचं बिल कोण देणार? त्याच्यासाठी त्यांनी म्हणजे त्याच्या कार्यक्षमतेला अडथळा येईल अशा तऱ्हेचा सल्ला तुम्ही देता कामा नये. त्याला लाईफला सपोर्ट पाहिजे तुमचा, ऑब्स्ट्रक्शन नको आहे. व्हेन युअर ॲडवाइस इज ऑब्स्ट्रक्शन, देन इट इज डेंजरस. म्हणजे आपण हे म्हणायला हरकत नाहीये की जे काही खाण्याचा जो सल्ला असतो आपण तो चुकीचा नाही म्हणत आहे, पण आपलं म्हणणं एवढंच आहे की त्या व्यक्तीला ज्या वेळेत त्याच्या त्या सवयी आहेत त्याने त्या त्या वेळेत त्या बरोबर. फॉलो करायच्या. हो, म्हणजे हे जे विधान आहे की नाही तुम्ही हे ह्या वेळेमध्ये तुम्ही हे डिसिप्लिन पाळत नाहीयेत शक्य म्हणून तेवढं करा. शुगर वाढते. सर म्हणजे तुम्ही थेअरी आणि प्रॅक्टिकलमध्ये फरक करायला पाहिजे. तर हम्म. कोणीच तुम्ही स्ट्रेट लाईन कोणीच पाळू शकत नाही की सकाळी 6 वाजता उठायचं, 7 वाजता चहा, 9 वाजता 8 वाजता नाश्ता, 11 वाजता मिड डे स्नॅक्स, 2 वाजता, असं कोणाला डॉक्टरांना तरी शक्य आहे का? लाईफ इज मच बियॉन्ड दॅट आणि इट इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. यू मस्ट रिस्पेक्ट द डेव्हिएशन्स इन द लाईफ अँड ॲडवाइज अकॉर्डिंगली. म्हणजे त्याचे डेव्हिएशन्स काय आहेत, त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, त्याचे रिपरकशन्स काय आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे. की आता समजा नवरात्र चालू आहे, बरोबर? तुम्ही वाटेल ते सांगा, अंडी खाणार आहेत पेशंट? नाही. तुम्ही वाटेल ते सांगा, राजगिरा खायचं बंद करणार आहेत? नाही. वरई खायचं बंद करणार आहेत? नाही. तुम्ही सांगा की बाबा खाल्लं तर असं होईल, नाही खाल्लं तर असं होईल. गिव्ह अ चॉईस, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह. पण राजगिरा आणि वरईच्या ऐवजी तुम्ही त्याला शेंगदाणे खायला सांगितले तर तो खाऊ शकतो. खोबरं खायला सांगितलं तर खाऊ शकतो. राजगिरापेक्षा किंवा वरईपेक्षा शेंगदाणे आणि खोबऱ्याने साखर कमी वाटते. तुम्ही त्याला अल्टरनेटिव्ह दिला पाहिजे. तुम्ही त्याला उपवास बंद कर सांगितलं तर तो ऐकणारच नाही. का ते डीपली रुटेड इन द माइंड आहे, ते कल्चरल इथॉस आहेत. यू मस्ट रिस्पेक्ट ऑल दोज इथॉस. एखादा जैन पेशंट आला तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला मासे खायला सांगितले, जमणार आहे का? नाही sir. हे शक्यच नाही कोणाला. एखादा शाकाहारी माणूस असेल त्याला तुम्ही मांसाहाराचा सल्ला देऊ नका. हे जे व्हेरिएशन्स आहेत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत. म्हणजे ह्या ज्या दैनंदिन आयुष्यातल्या इंट्रिकसीज आहेत, सण समारंभ आहेत. आता असं कसं होईल की त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे तो केक खाणार नाही? तुम्ही एक सांगू शकता की केक असा नका खाऊ, असा खा. हम्म. तुम्ही क्वांटिटी डिसाईड करू शकता. अशा वेळेस व्हरायटी नाही डिसाईड करू शकत, टाईप ऑफ फूड डिसाईड नाही करू शकत. तो लग्नात जाईल, कार्यक्रमामध्ये जाईल. आणि आता नवीन आपल्या ह्या ज्या सो कॉल्ड नवीन जनरेशनमध्ये अशा खूप कार्यक्रम असतात. त्यामुळे ह्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्याची जोड त्याला तुम्ही जो ॲडवाइस देता, जो उपचार देता, औषधं देता, त्याच्याशी नियोजन करणं आहे. 3-3 तासाने खाणं हा पूर्णतः शास्त्रीय सल्ला आहे. कोणाला त्याची गरज नाही आणि कोणाला त्याचा फायदा नाही. आणि कोणाला वजन ते कमी आता ते होतं शक्य आहे. त्याने. कोणाचं झालं असेल तर मला कळवा. काय होतं त्याच्यामध्ये की तुम्ही 3-3 तासाने खाणं राहतं, पण त्याच्यात दुसरा सल्ला असतो की कमी खा. बरोबर आहे. तो तुम्ही विसरता. आणि कमी का खा? तर कॅलरीज कमी खा, असा त्याचा एक मतितार्थ असतो. मग मी माझ्या मित्रांना विचारलं की तुम्हाला जर मराठी येते आणि मी तुम्हाला तमिळमध्ये काही सांगितलं तर तुम्हाला कळेल का? नाही. मग तुमची जी भाषा असेल त्याच भाषेत तुमच्याशी जर बोललं पाहिजे, तर शरीराची जी भाषा असेल त्याच भाषेमध्ये शरीराशी तुम्ही बोललं पाहिजे. मग शरीराला कॅलरीची भाषा कळते का? त्याचं उत्तर नाही आहे. आणि शरीरामध्ये जर कॅलरीची भाषा कळायची असेल तर शरीरामध्ये कॅलरी सेन्सॉर पाहिजेत. एवढं अनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री आपण शिकलो, एवढे रिसेप्टर अमुक तमुक सगळे शिकलो. म्हणजे मायक्रोस्कोपिक, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक, सेल्युलर आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर सगळे आपल्याला माहिती आहेत. कुठेतरी कशाचं तरी कॅलरी सेन्सॉर हे रेफरन्स आहे का? सर देर इज नथिंग लाईक कॅलरी सेन्सॉर. बॉडी डझंट अंडरस्टँड कॅलरीज. मग जर बॉडीलाच कॅलरी म्हणजे काय हे कळत नाही, तुम्ही कॅलरी सांगता कशाला? बॉडीला पुन्हा एकदा कळतं काय की भूक लागली आणि पोट भरलं.
त्या भाषेत सांगा ना तुम्ही. कॅलरीज युनिट इन फिजिक्स म्हणजे बॉम्ब कॅलरीमीटर म्हणतात, त्याच्यामध्ये अमुक अमुक पदार्थ काढल्याने तेवढं एवढं टेम्परेचर वाढतं, मग त्याच्यात एवढ्या कॅलरी असतात असं तुम्ही गणित सांगता. दिस इज नॉट अ क्लोज सिस्टम. बॉडी इज नॉट अ क्लोज सिस्टम. बॉडी डझंट अंडरस्टँड कॅलरी लँग्वेज. वाय आर यू टॉकिंग दॅट लँग्वेज? आणि इफ इट इज सो इट इज बाउंड टू फेल. ते ओबेसिटीचं जेव्हा आपण एपिसोड घेऊ त्याच्यामध्ये हे विस्ताराने कॅलरी इज नॉट अ कॅलरी, हे माझं लेक्चर त्याच्याविषयी आहे, त्याच्याविषयी मी बोलेल. आपण आता पुन्हा मूळ विषयाच्या डायबिटीसकडे जाऊ, की डायबिटीसचा पेशंट तुमच्याकडे जेव्हा येतो तेव्हा तुम्ही त्याला उपचार का करता हे त्याला समजून सांगितलं पाहिजे. त्याला उपचार तो त्यासाठी तुमच्याकडे का आला हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. त्याच्या ज्ञानामध्ये माहितीमध्ये काही त्रुटी असेल तर ती तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि त्याला समजून सांगितली पाहिजे. अडचण अशी आहे की डायबिटीसचे उपचार म्हणजे शुगर कंट्रोल इथपर्यंतच आम्ही थांबतो. दिस इज नॉट ओनली 20% ऑफ द सोल्युशन, इफ एट ऑल नॉट मोर दॅन 20%. मग डायबिटीसची सुरुवात कधी होते? डायबिटीस सुरुवात झाल्यानंतर तुमच्या लक्षात यायला वेळ किती लागतो, आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याची सिच्युएशन काय असते, आणि लक्षात नाही दिलं तर पुढे त्याची सिच्युएशन 5 वर्षांनी 10 वर्षांनी 20 वर्षांनी काय होतं. बरोबर. डायबिटीस आज झाला उद्या त्याला काही त्रास नसेल, किंवा त्याला काही त्रास नसताना त्याच्या लक्षात आला असेल. मग डायबिटीस सुरुवात कशी झाली, आणि डायबिटीसचं गेल्या 30-40-50 वर्षामध्ये मार्गक्रमण कसं आहे सायंटिफिकली, म्हणजे तुमचं स्टॅटिस्टिकली पॉप्युलेशन स्टडीज काय आहेत, की जेव्हा मी MBBSला होतो आणि MDला होतो तेव्हा आम्हाला डायबिटीस दिसायचं नाही असं नाही, पण तो कुठे असायचा की साधारण 60च्या नंतर. मग त्याला आम्ही म्हणायचो मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस. फार तर फार क्वचित प्रसंगी एखाद्या पेशंटला 45, पण बहुसंख्य पेशंटला 60च्या नंतर असायचं. बरोबर. मग जेव्हा डायबिटीस 60च्या पुढे असायचं तेव्हा आम्ही रुटीन टेस्ट करायचो. तेव्हा अर्ली म्हणजे 25, 30, 35 हे डायबिटीस असतोय आम्हाला स्वप्नात ते माहीतच नव्हतं आम्हाला. आणि मग एक रेअर व्हरायटी कुठल्या ते MODY म्हणतात, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग, असं एक व्हरायटी आम्ही तेव्हा सांगायचो, आणि ते 1 to 2% असेल. आणि तेव्हा डायबिटीस असायचा पण अत्यंत क्वचित असायचा, आणि तो वयाच्या 60च्या दरम्यान असायचा किंवा 50 नंतर असायचा. मग जसं आम्ही MD झालो आणि 2000 साल म्हणजे 14-15 वर्ष म्हणजे प्रॅक्टिस झाली, तेव्हा आम्हाला डायबिटीस लवकर सापडायला लागला. म्हणजे पहिली 15-20 वर्ष गेली आणि डायबिटीस हे 15-20 वर्ष अलीकडे आला. म्हणजे साधारणतः 40च्या दरम्यान डायबिटीस येऊन थांबला. मग आम्ही लवकर तपासण्या करायला लागलो. त्याच्यानंतर 15-20 वर्षांनी आज परिस्थिती अशी आहे की तुम्हाला 15 वर्षाचा पेशंट पण डायबिटीस सापडतो, 20 वर्षाचा पेशंट पण डायबिटीस सापडतो, तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीस सापडतो. मग असं काय झालं की 60 वर्षाचा जो आजार यायचा तो आज तुम्हाला 20-25 येतो. बरोबर ना. हे जेनेटिक्स तर नाहीच आहे. 40-50 वर्षात हे जेनेटिक्स बदललेलं नाही आहे. माणसाचे जेनेटिक्स तेच. मग बाहेरील जे घटक असतात ज्याला आम्ही एपिजेनेटिक्स म्हणतो, त्याच्यामुळे हे डायबिटीस लवकर आलेलं, नुसतं वाढलेलं नाही. म्हणजे संख्या नंबर ऑफ पेशंट्स वाढलेले ते हे तर आहे, म्हणजे 10 पट वाढलेले, 50 पट वाढलेत, पण इट इज टू अर्ली इन द लाईफ. आणि आता तुम्हाला सांगतो की मी कधी म्हणजे फार जास्त नाही पण 12 वर्षाची काही मुलं माझ्याकडे आहेत की ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे, जो आम्ही 60व्या वर्षी एक्सपेक्ट करत होतो. मग असं काय झालं की 12व्या वर्षी त्याला डायबिटीस झाला. आणि नवीन स्टॅटिस्टिक असं आहे, इवन नेक्स्ट जनरेशन, मी 25 वर्षांनी काय होणार ते पण आज सांगू शकतो की 5 वर्षाच्या पोराला पण डायबिटीस टाईप 2 असणार आहे. बरोबर. मग याचा आम्ही शोध घेतला की टाईप 2 डायबिटीस सुरू कसा होतो आणि कधी होतो आणि त्याची कारणं काय, हे अत्यंत महत्त्वाचे. आपण तिथे काम केलं तर 100% यश आहे आणि 1 रुपया पण खर्च नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये. मग डायबिटीस टाईप 2 सुरू कसा होतो, त्याची बीजं कधी रोखली जातात, तर मग आणि त्याची काय लक्षणं असतात आणि काय कारणं असतात, असं आपण वयोमानाचे टप्पे जर घेतले तर आपल्या ते लक्षात येईल की जन्मापासून 12व्या वर्षापर्यंत एक पहिला टप्पा घेऊ, म्हणजे वयात येईपर्यंत. मग त्याच्यामध्ये तुमची कारणं काय असतात की कुठल्या कारणाने तुम्हाला टाईप 2 डायबिटीसची शक्यता वाढते. सगळ्यांना होतो अशातला नाही भाग, पण जे 25 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी 0 होतं ते आज तुम्ही 5-10% नेऊन ठेवलं आणि पुढच्या 25 वर्षांनी ते 25-50% जाणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं स्टॅटिस्टिक दुर्दैवाने भारताविषयीची असे स्टॅटिस्टिक उपलब्ध नाहीत. त्यामुळे स्टॅटिस्टिक जेव्हा तुम्हाला वापरायचं तेव्हा तुम्हाला अमेरिकी स्टॅटिस्टिक्सचा आधार घ्यावा लागतो आणि भारतातली परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. किंबहुना जगाचं स्टॅटिस्टिक असं सांगतं की सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट हे भारतामध्ये आहेत. त्याचं कारण काय आम्हाला माहितीच नाही, आम्ही शोधलंच नाही. आणि म्हणून तुम्ही जर अमेरिकन स्टॅटिस्टिकमध्ये गेलात
तर गेली 25-30 वर्ष सगळ्या अमेरिकेतली जी 50 काही राज्य आहेत सगळीकडे डायबिटीजचं प्रमाण वाढत चाललं आहे. तो लवकर लवकर येतोय आणि आत्ताचं 2015चं स्टॅटिस्टिक असं सांगतं की ज्याला आम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो, त्याचा एक ग्रुप ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याचे, त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. आणि मग शासनाने म्हणजे अमेरिकन शासनाने त्याच्यावरती सर्वे केला तर 88% लोक ही मेटाबॉलिकली इम्पेअर्ड आहेत, म्हणजे डायबिटीज किंवा डायबिटीजचे जुळे भाऊ आहेत सगळे. 88% लोकसंख्या जर तुमची मेटाबॉलिकली इम्पेअर्ड असेल तर भारतामध्ये याच्यापेक्षा परिस्थिती वेगळी नाही आहे, किंबहुना याच्यापेक्षा वाईट असेल. लक्षात. म्हणून म्हटलं जर 12 वर्षाचा पेशंट तुमच्याकडे डायबिटीस येतो, टाईप 2 डायबिटीससाठी येतो, तर याच्या मागे जाण्याची गरज आहे. मग डायबिटीस सुरू कधी होतो? पण सर मग त्याला जे 0 to 12 एज आपण म्हणतो 12 वर्षापर्यंत, तर त्याचे खरे कारण काय असू शकतात? तेच सांगतोय आता आपण तिकडेच येतोय की मग असं काय होतं 12 वर्षापर्यंत की जे पहिलं 60 वर्षात व्हायचं ते आता 12व्या ते आता 12व्या वर्षी होत आहे. मग याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि जर आपण इथे काम केलं, डायबिटीज झाल्यानंतर त्याला उपचार देणं हा भाग नंतर जा, पण बाकीचा सगळा समाज जो आहे तो प्रोटेक्ट करणं हा भाग महत्वाचा आहे. आणि तिथे जर आपण काम नाही केलं तर वी आर हेडिंग फॉर अ डिझास्टर. बरोबर. मग 12व्या वर्षापर्यंत अशा त्या मुलाच्या आयुष्यामध्ये काय काय घटना येतात की ज्याच्यामध्ये डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. आणि त्याच्यामध्ये फूड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट पद्धत आपण समाजामध्ये आज वापरली जाते की आईच्या दुधाच्या ऐवजी पावडरचं दूध त्याला दिलं जातं. आणि जे दूध समजा गाईचं म्हशीचं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही एक तर साखर टाकतो किंवा कुठल्या तरी पावडर टाकतो. बरोबर. जोपर्यंत आईला दूध येतं तोपर्यंत बाळाला दूध दिलंच पाहिजे. म्हणजे जन्मानंतर 5 मिनिटामध्ये 5 ml जरी दूध आलं तर ते त्या बाळाला गेलं पाहिजे. कुठल्याही लसीपेक्षा सगळ्यात चांगली लस ही आईचं सगळ्यात पहिलं दूध असतं. ते आम्ही सांगतच नाही. आम्ही म्हणतो 2-3 दिवसांनी दूध दिलं तेव्हा पाळ, तेव्हा बाळाला पाजा. अत्यंत अशास्त्रीय 5 ml जरी दूध आलं म्हणजे बाळाला जन्म झाल्यानंतर आईच्या छातीवरती ठेवायचं आणि बाळाला पाजायला सुरुवात करायची. हे अत्यंत शास्त्रीय निरोगी सत्य आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं की आमच्या काही सोशल ऑब्लिगेशन्स असतील किंवा काही रूढी परंपरा असतील की आम्ही बाळाला किंवा आमच्या डॉक्टरांचा सल्ला आहे मुख्य म्हणजे पावडरचं दूध ते पांढरं दिसतं, निळ्या रंगाचं पावडरचं दूध आम्ही शोधून काढलेलं नाहीये. नाही तर आम्ही त्याची पण जाहिरात करू की हे निरोगी असतं. कुठलीही असो, मी कुठल्या प्रॉडक्टचं नाव घेत नाही, पण इफ इट इज पावडर दॅट इज यूज ॲज अ मिल्क सबस्टिट्यूट, इट इज अ डिझास्टर. म्हणजे आपण याचा अर्थ असा होतो की आपण दूध हे फक्त केमिकल स्ट्रक्चर समजतो, केमिकल लिक्विड समजतो, केमिकल मीडियम समजतो. दूध हे निसर्गनिर्मित जे असतं हे इट इज मच बियॉन्ड अँड बेटर दॅन दॅट. इज अ बायोलॉजिकल एंटिटी. म्हणजे पहिल्या दिवसाचं दूध वेगळं असतं, तसंच आईचं 30व्या दिवसाचं दूध वेगळं असतं, 6 महिन्यानंतरचं दूध वेगळं असतं. नॉट ओन्ली केमिकल कंपोजिशन बट बायोलॉजिकल कंपोजिशन ऑल्सो. आणि त्याच्यामध्ये दुधाबरोबर म्हणजे तुमचे प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट बरोबर असे अजून 600 घटक असतात जे पावडरमध्ये नसतात. आणि ते असतात ते बायोलॉजिकल अवेलेबल फॉर्ममध्ये नसतात, त्याच्या प्रपोर्शनमध्ये नसतात. So they cannot, the chemical milk cannot be used as a biological liquid. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि that starts the process, there starts the process of diabetes. एक. आणि त्याच्यामध्ये काय होतं की आम्ही तिथे थांबत नाही. आम्ही आमचा मूर्खपणा इतका वाढलाय समाजाचा की आम्ही तिथेही थांबत नाही. जे दूध समजा गाईचं आम्ही दिलं तर आम्ही त्याच्यामध्ये पोरं दूध पित नाहीत म्हणून कुठली तरी पावडर टाकतो. कुठली पावडर आहे त्याचे नावं मी सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे. मग दुधामध्ये पावडर टाकून बाळाला पाणी ते जर तुम्ही काहीतरी चॉकलेट फ्लेवरचं किंवा काय व्हॅनिला फ्लेवरचं जर जे काही लिक्विड देतात ते दिलं तर काय होतं? बाळाला पोषण नीट होतं का? बाळाची वाढ नीट होते का? बाळाच्या मेंदूची वाढ नीट होते का? उत्तर नाही असं आहे. म्हणजे शक्य असेल तेव्हा आईचं दूध, नाही मिळालं तर गाईचं दूध किंवा सगळ्यात चांगलं शेळीचं दूध, पण प्लेन फॉर्म मध्ये द्या. प्लेन फॉर्म मध्ये द्या. तुम्हाला स्वच्छ दूध मिळालं तर निरसं पाजा. आईचं दूध कधीही तुम्ही उकळून देत नाही. शेळीचंही दूध उकळायची गरज नाही इफ यू आर शुअर ऑफ द हायजीन ऑफ द ॲनिमल. आणि मग गाईचं द्या. पण आम्ही हे सांगत नाही.
आम्ही सगळ्यांनी नुसतं आईच्या दुधानंतर गाईचं दूध द्या एवढा जरी मंत्र सगळ्या डॉक्टरांनी जर आयांना सांगितला तरी डायबिटीजचं प्रमाण आम्ही रोखू शकतो. म्हणजे लहानपणीच जे आपण करत असतो मुलांसोबत किंवा जे फिडिंग तेच चाललेलं सांगतो. असतं. आणि तिथे साखरेचं प्रमाण जास्त असतं. ह्या ज्या पावडरी असतात त्या साधारणतः 2/3 साखर असते. तिथे ती सुरुवात होते. तिथे ते इन्शुलिन रेझिस्टन्स ह्या उपक्रमाची सुरुवात होते. आणि मग ते बाळ मोठं झालं की आम्ही काय देतो त्याला? दुधाबरोबर बिस्किट. बरोबर की नाही? त्याच्यात आजी-आजोबा जर घरात असतील तर खारी टोस्ट. मग लाड करायचे असतील तर काय देतो आम्ही? मॅगी नूडल्स. कुठली तरी नूडल्स देतो. आता नूडल्स म्हणजे काय आहे? तर मैदाच मैदाच आहे. आहे. मग त्याचा जो फ्लेवर असतो तो काय आहे? केमिकल्स आहे. मग या सगळ्यांचं त्या इन्शुलिन रेझिस्टन्सची सुरुवात तिथे होते. आणि याचं प्रमाण इतकं वाढलंय की आज 12 वर्ष तुम्हाला डायबिटीजचे पेशंट पाहायला मिळतात. आणि अजून 25 वर्षांनी 5 वर्षाच्या पेशंटला डायबिटीज डायग्नोज करायची तयारी आणि मानसिकता समाजाने, डॉक्टरांनी, आईवडिलांनी ठेवली पाहिजे. हे त्याचं वय आहे. मग त्याच्यामध्ये आणि आम्ही त्या मुलाला दुसरं काय देतो? सगळ्यात साखर गुळ टाकून देतो. चपाती दिली तर चपातीला साखर लावून देतो. काय दुसरं दिलं त्याच्यात गुळ टाकतो. आणि त्या मुलाला म्हणजे आता शहराचं जे वातावरण आहे मैदानी खेळ हा भागच आम्ही आमच्या आयुष्यातनं काढून टाकला आहे. म्हणजे फिजिकल इनॅक्टिव्हिटी ज्याला आम्ही म्हणतो. म्हणजे मोठेपणी झाल्यानंतर तुम्ही व्यायामाचा अभाव म्हणता. तुम्ही लहानपणी मुलाला खेळायला संधी दिली पाहिजे. त्याचे मसल डेव्हलप कसे होणार? त्याची मानसिकता डेव्हलप कशी होणार? त्याचा हँड आय कोऑर्डिनेशन डेव्हलप कसं होणार? त्याचे स्ट्रेस मॅनेजमेंट टूल्स कसे डेव्हलप होणार? हाऊ इज गोइंग टू फेस द लाईफ इन फ्युचर? म्हणजे मैदानी खेळाचा अभाव, मोबाईलचा अतिरेकी वापर आणि मग थोडं 2-5% अनुवंशिक. आता त्या अनुवंशिक बाबीविषयी मी जास्त विस्ताराने बोलणार आहे मुद्दाम, म्हणून ते सगळं शेवटी ठेवलं की पहिल्या 12 वर्षाच्या याच्यामध्ये अनुवंशिक बाबी महत्त्वाच्या असतात. म्हणजे तुमचे क्रोमोझोम्स नाही म्हणत मी, त्या मुलाच्या आईवडिलांची त्याच्या जन्माच्या वेळेची आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे आई जर जाड धमी असेल, बापाला जर डायबिटीज असेल, जो बाप 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी त्याचं लग्न झालं आणि बाप झाला आहे त्याला डायबिटीज असेल, 25व्या वर्षी आईला PCOD असेल, ती जाड असेल, तर त्या मुलाला अशा संयोगातून होणाऱ्या मुलाला डायबिटीज होण्याची शक्यता वाटते. त्याला मी जेनेटिक्स म्हणतो. जेनेटिक्सचा अर्थ असा आहे तुमचे 23 क्रोमोझोम्स आईचे आणि 23 क्रोमोझोम बाबांचे याच्यामधून होणारे आजाराला आम्ही जेनेटिक आजार म्हणतो. याच्याशी संबंध नाही. हे एपिजेनेटिक आहे. आईचं आणि वडिलांचं आरोग्यावरती आधारित हा निष्कर्ष आहे. आणि दॅट इज ट्रान्समिटेड ॲट द टाइम ऑफ बर्थ. म्हणजे जेव्हा गरोदरपणामध्ये ते बाळ असतं आईच्या पोटामध्ये, तेव्हा आई काय खाते याच्यावरती त्या बाळाला डायबिटीज कधी होणार आहे हे ठरू शकतं. आलं लक्षात? त्याला एपिजेनेटिक्स म्हणतात. म्हणजे समजा X आणि Y हे क्रोमोझोम असतील, त्याच्या कडेच्या त्या क्रोमोझोमच्या किंवा झायगोटच्या कडेला जे काही फ्लुइड असतं त्याला सायटोप्लाझम म्हणतात. त्याच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण किती आहे, इन्शुलिनचं प्रमाण किती आहे, गरोदरपणामध्ये त्या आईच्या शरीरामध्ये इन्शुलिन किती आहे, त्याच्या प्लासेंटामधलं इन्शुलिनचं प्रमाण किती आहे, याच्यावरनं ते मूल जाड होणार आहे की नाही ठरतं, त्याची भूक कशी असेल हे ठरतं, त्याचं बॉडी स्ट्रक्चर आहे असं किती असेल हे ठरतं. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे जेनेटिक्स तर महत्त्वाचं आहेच आहे, पण हे एपिजेनेटिक्स आहे जे आपण टाळू शकतो. जर तुम्हाला निरोगी मूल हवं असेल तर पहिले आईवडील निरोगी पाहिजेत. आणि आपण काय करतो? आपले सोशल रिच्युअल्स काय सांगतात की डिंकाचे लाडू. बरोबर ना? मग ह्या आईला जर आपण अशा तऱ्हेचे जे खायचे नाहीत किंवा खाणं चूक आहे असे जर पदार्थ खायला दिले तर आपण काय तयार करत आहोत? तुम्हाला मूल पाहिजे. मग तुम्हाला डायबिटीज असलेलं मूल पाहिजे का? डायबिटीज लवकर होणारं मूल पाहिजे का? निरोगी पाहिजे का आजारी पाहिजे? जाड पाहिजे की सडपातळ पाहिजे? ही चॉईस तुम्ही स्वतः डिफाईन आणि डिझाईन करताय. मग त्या आईवडिलांच्या काळजी घेण्यापासून तुमच्या मुलाचा जन्म सुरू होतो. माझं म्हणणं आहे त्या आईला दिवस राहण्या अगोदर त्या आईने स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे आणि बापाने देखील स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे. मग तुम्हाला होणारं मूल जे आहे ते निरोगी असण्याची शक्यता वाढते. आणि त्याचं लालन पालन किंवा संगोपन तुम्ही 12 वर्षापासून कसं करता, त्याला ह्या गोष्टी खेळाची उपलब्धता किती करून देता, त्याच्या खाण्यामध्ये तुम्ही जे पदार्थ असतात त्याची काय काळजी करता, त्याचे प्रोसेस फूड किती कमी करता, त्याच्यामध्ये ज्या दुधाच्या पावडरी किती देता, त्याला दूध किती कुठलं देता, याच्यावरनं त्याला डायबिटीस होणार की नाही हे ठरतं. तर डायबिटीस हा तिथून सुरू होतो. तुमच्या लाईफस्टाईल ॲबरेशनपासून साधारणतः 15 वर्षांनी डायबिटीस होतो असं आम्ही आत्ता समजतो आहे.
पण मग 15 वर्षांनी जर ॲबरेशन होत असेल तर 12 वर्षाच्या पेशंटला डायबिटीस होतोच का? आणि असं होणार असेल तर 25 वर्षांनी आम्ही 5 वर्ष का म्हणतो? म्हणजे हे जे अगदी फास्ट फॉरवर्ड लाईफ चाललं आहे, याचा अर्थ काय? आजच्या भागात इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण सरांसोबत पुन्हा भेटणार आहोत. डायबिटीजबद्दलच्या नवनवीन विषयांवर, की डायबिटीज हे एक नाव आपण ऐकतो, पण त्याच्यामध्ये प्रकार काय आहेत, कुठल्या एज ग्रुपला कशा पद्धतीने ते होत आहेत आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय असणार आहे, लाईफस्टाईल काय असणार आहे, हे सगळे विषय घेऊन आपण पुन्हा पुढच्या भागात भेटतोय. आजसाठी इथेच थांबूया. थँक यू सो मच आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. थँक यू.